स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने नैसर्गिक चळवळ मित्रमंडळाचे अध्यक्ष NP दराडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। तर आतापर्यंत 2000 वृक्षांचं रोपण करणारे वृक्षप्रेमी योगेश गावंडे यांचा सत्कार करून वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। स्वामी विवेकानंद उद्यान येथे नेहमीच सामाजिक बांधिलकी राखत विविध उपक्रम राबवले जातात। या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या प्रत्येक सदस्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि अन्य कारणानिमित्ताने सर्वजण वृक्षारोपण करतात। तर त्याचाच एक भाग म्हणून स्वामी विवेकानंद उद्यान येथे सत्कार समारंभ आणि वृक्षारोपण कार्यक्रम असे विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन निरंतर करण्यात आलं आहे, ज्यात त्यांनी स्वामी विवेकानंद गार्डन N12 सिडकोचं वाळवंटातील रूपांतर हरित क्रांतीमध्ये केलं। यासाठी त्यांनी गेल्या 10 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा ठेवून हरित क्रांती घडवण्याचा प्रयत्न केला, असं शहर सुधार योग निसर्गप्रेमी मित्रमंडळ समितीचे अध्यक्ष आणि नैसर्गिक चळवळ मित्रमंडळाचे अध्यक्ष NP दराडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। तर यावेळी आतापर्यंत 2000 वृक्षांचं रोपण करणारे युवा वृक्षप्रेमी योगेश गावंडे यांचा सत्कार उपस्थित उद्यानप्रेमींच्या हस्ते करण्यात आला। त्यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी सेवानिवृत्त उपायुक्त ST डोईफुडे, म्हाडाचे माजी अध्यक्ष अनिल पोळकर, शहर सुधार योग निसर्गप्रेमी मित्रमंडळ समितीचे कार्याध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विचारवंत गमा पिंजरकर, कोषाध्यक्ष NJ गिरी, निवृत्त पोलीस निरीक्षक तथा काँग्रेस कमिटी पदाधिकारी कैसर बाबा, शिवसेना पदाधिकारी संदेश कवडे, संजय पवार, उद्योजक NS राऊत, संगेवार गुरुजी, जगदीश कलंद्रे, स्वप्नील परदेशी, मनपा उद्यान विभागाचे अधिकारी पवन कुमार, सुनील कुलकर्णी, दत्ता करडे, तुषार माने गुरुजी आदींसह स्वामी विवेकानंद उद्यानात येणारे उद्यानप्रेमी, योगा ग्रुप, स्वामी विवेकानंद उद्यान व्हॉट्सअप ग्रुप, शहर सुधार समिती आदी ग्रुप, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अरुण रोडगे यांनी केलं। आपण जी प्रेरणा दिली मला आपल्या विचारातून, त्याच्यामुळे आता मला डबल शक्ती आलेली आहे काम करण्यासाठी। व्हेरी गुड। या ठिकाणी आपले सर्वांचे मित्र अरुण रोडगे यांनी जे विचार व्यक्त केले ते खरोखर विचार करण्यासारखे विचार आहेत। अरुण रोडगे असो किंवा आपण बाकीची मंडळी असो, प्रत्येक जण या ठिकाणी स्वतःच्या कर्तव्यातून पुढे आलेला आहे। मला याचा फार अभिमान वाटतो। ही जी मित्रमंडळी आहे, कोणी जे बाप मोठा होता, आजोबा मोठा होता म्हणून ते मोठे झाले असं नाही झालेले, वंशपरंपरेने कोणी मोठे झाले नाही। प्रत्येक जण इथला स्वतःच्या कर्तव्यातून मोठा झालेला आहे। याचा मला फार अभिमान आणि आनंद वाटतो। माझ्या आयुष्यामधला पोलकर साहेब तर काय सर्वांचे आपल्याला प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे। तर माझ्या आयुष्यामधला एक थोडा छोटासा प्रसंग सांगतो। पण आहे, मला कृषी विद्यापीठ मिळालं, परभणीचं सर्व झालं। माझ्यावर 33 केसेस होत्या क्रिमिनल, 33 केसेस। रेल्वे उलथून पाडण्याची सुद्धा केस होती त्याच्यामध्ये, परभणीची। आणि अशोक देशमुख जे होते, नंतर जे खासदार झाले शिवसेनेचे, त्यांच्यावर 35 केसेस होत्या। पण एवढ्या 33 केसेस असून सुद्धा मी नोकरीला लागलो होतो, हे विशेष म्हणजे। कारण माझ्या डिपार्टमेंटला त्याचं रेकॉर्डच नव्हतं केसेसचं। सांगितलं ना की चोरांनाच रखवालदार केलं, त्या ठिकाणी काम करत होतो ग्रेडर म्हणून। आणि योगायोगानं मराठवाड्याचे सुपुत्र शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले 1975-76 मध्ये। म्हणलं आता आपल्याला त्यांना भेटायला पाहिजेत, म्हणून मी गेस्ट हाऊसमध्ये अमरावतीच्या जबरदस्तीने घुसलो। मला पोलीस बाहेर ढकलत होते आणि मी मध्ये त्यांना ढकलत होतो पोलिसांना। CM साहेबांनी पाहिलं, मुख्यमंत्र्यांनी, अरे ते पोरगं परभणीचं आहे आपल्या आंदोलनामधलं। तर PSI सांगितलं, अरे येऊ दे त्याला, आमच्या परभणीचं आहे तिकडचं पोरगं, मराठवाड्याचं। गेलो मी मध्ये, काय काम काढू तू आणि इथं काय करू नये अमरावतीत? मला CMने विचारलं, ओळख होती कारण ते ॲग्रिकल्चर मिनिस्टर होते अगोदर आंदोलनाच्या वेळेस। म्हणलं साहेब 33 केसेस आहेत माझ्यावर, तुमच्यापासून काही खोटं बोलत नाही, आणि त्या क्रिमिनल केसेस आहेत सगळ्या म्हणून। आणि माझ्या डिपार्टमेंटला जर माहीत झालं तर मला एका मिनिटात डिसमिस करून टाकतील ते। आणि या केसेस काही मी माझ्या स्वतःसाठी नाही केलेल्या, म्हणून मराठवाड्यासाठी केलेल्या आहेत। नाही, तू माझ्या बॉनेटवर नाचलेला आहे काळे झेंडे घेऊन परभणीमध्ये, ॲग्रिकल्चर मिनिस्टर मी असताना तू माझ्या बॉनेटवर नाचलेला आहे काळे झेंडे घेऊन। म्हणजे रागात बोलले ते।
म्हणलं साहेब याच्यासाठी नाचलो, तुम्ही आतून सपोर्ट देत होते आम्हाला मराठवाड्यासाठी. एवढ्या एका वाक्यावरती एवढे खुश झाले. बोल पटकन का म्हणलं एवढ्या केसेस साहेब विड्रॉ झाले पाहिजे. उद्या मुंबईला आहे म्हणे. मी बडनेरावरून स्टँडिंग गेलो भुसावळपर्यंत आणि नंतर जागा मिळेल कसं तरी. दुसऱ्या दिवशी मुंबईला गेलो. रायबान जाधव PA होते त्यांचे त्या ठिकाणी, PS पर्सनल सेक्रेटरी. त्यांना भेटलो. म्हणलं असं असं मला साहेबांनी बोलवलं आहे आणि आणीबाणी चालू असल्यामुळं कोणालाही एंट्री नव्हती. मला एक विशिष्ट कार्ड दिलं होतं. त्या कार्डामुळं यांनी एंट्री भेटली होती मंत्रालयामध्ये. आणि रायबान जाधव म्हणले थांबा तुम्ही, मी साहेबांना बोलतो. ते जाऊन बोलले असा असा मुलगा आलेला आहे अमरावतीवरून, परभणीचा दराडे. शंकरराव चव्हाण फोन कर SP ला परभणीच्या. त्याच वेळेस SP ला फोन केला. माझ्यासमोर नाही आहे, ते दोघं असतात. आणि त्यांनी फोन करून सांगितलं सगळ्या केस एका मिनिटात विड्रॉ करून टाका. अशोक देशमुखच्या आणि माझ्या सगळ्या दोघांच्या आणि बाकी कोणाच्या असतील केसेस सगळ्या विड्रॉ झाल्या. बाहेर आल्यानंतर मग मला साहेबांना भेटायची का परवानगी देत नाही मला रायबान जाधव. तर साहेब नाही तुमचं काम झालं म्हणजे साहेब तुम्हाला भेटणार नाही. तरी मी खाली आल्यानंतर SP ऑफिसला ऑफिस सुप्रिटेंडेंट होत आहेत माझा रिलेटिव्ह परभणीच्या, पंजाबराव घुगे म्हणून. त्याला मी फोन केला लँडलाईनला. म्हटलं पंजाबराव काही आला का मेसेज? पण CMचा मेसेज आला तुम्ही सगळ्या केसेस विड्रॉ करण्याची. मी पहिले खात्री करून घेतली. स्वतःच्या कर्तृत्वातून सगळे वर आलेले आहेत. जेवढे मला व्यक्ती दिसतात हे सगळे, याचा मला फार आनंद वाटतो आणि त्यांच्या हस्ते सत्कार झाला. याबद्दल मी सर्वांचा आभार साठी करणार आहे की आपलं 4-5 वर्षापूर्वी असं ठरलं होतं की प्रत्येक वाढदिवसाला इथे आपल्याला झाडं लावायचे आहे. तर त्यासाठी तुम्हाला वाढदिवस डिक्लेअर करायचा आहे. आपण असं ठरवलं होतं की वाढदिवसाला तुम्ही नाश्ता पाणी द्यायलाच पाहिजे असं काही नाही, झाडं लावा. परंतु वाढदिवस सांगा, परंतु त्या चहा पाण्याच्या भीतीनं म्हणा किंवा कशाच्या भीतीनं म्हणा मंडळी तो उपक्रम करत नाही. ते आठवणीनं ते करतात. त्याबद्दल त्यांचं खरं टाळ्यावाजून आपण स्वागत करायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांवरती 2 ते 3 तास वैध पुरावे साल दाखल्यासह त्यांचा आमचा परिचय इथे याच अनुषंगाने झाला होता की आम्ही भोके साहेबांचा गार्डन पाहिला होता. त्यांचे मित्र जे होते भडके म्हणून, त्या काळामधला जलसा आणि नंतरचा हा गॅप मध्यंतरीचा, या दोन्ही याला आम्ही साक्ष होतो. त्यावेळेला दराडे साहेबांचा आमचा परिचय होत असताना दरम्यानच्या काळात इथे मी थोडंसं जास्त इकत भांडणं घ्यायचो. इथं वॉचमनचे डोकं वगैरे फोडलं होतं आणि महानगरपालिकेने हातवर केले होते. मग यांना म्हटलं की यांनी कामं कशी करायची या लोकांनी. आजही आता परवालाच कामगार लोकांचे पगार झाले नव्हते. त्यांनी कमिशनरला पत्र लिहिलं, भेटले आणि त्याला सांगितलं की या लोकांचे पगार नाही झाले. 2 महिन्याचे पगार त्यांनी इमिजिएट केले. म्हणजे बारकावे सूक्ष्म हे किती असतात. ज्या गार्डनमध्ये दिवसा डवळ्या हातातला मोबाईल घेऊन पळून जायचे माने गुरुजी आहेत, आपले कस्तुरी आहेत, ते बाई आपली कांबळेबाई, त्या बाईचं तर असं बाजूला ठेवलेला प्राणायाम करताना मोबाईल नेलेले आहेत. ज्या ठिकाणी आज CCTV लागलेले आहेत. जो गार्डन असं म्हणत होते की हा खडकाळ भाग आहे, सगळा कुछ कामाचा नाही, तर काही होणार नाही, त्या गार्डनची चर्चा शहरातच नाही आहे, मराठवाड्यातच नाही आहे, आज महाराष्ट्राच्या तोंडावरती आहे. केवळ ग्लोबल गार्डन गेले दराडे साहेब त्यांच्या बाबतीत बऱ्याच लोकांनी त्यांच्याविषयी त्यांचा सगळा जीवन परिचय आपल्याला थोडक्यात सांगितलेला आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे दराडे सरांना मी त्यांचं मी त्यांना ओळखतो फार खूप दिवसापासून, पण त्यांचा माझा परिचय आला होता. त्यांचं एक काम पडलं होतं माझ्याकडं, तर ते माझ्याकडं आलं आमदार ते साहेब ते प्रदीप जयस्वाल साहेबाकडे आपल्याला असं असं काम. मी म्हणून चला दराडे साहेब, मी त्यांना घेऊन गेलो, त्यांचं काम करून दिलं. आणि त्यानंतर त्यांनी सतत आता मी कसं गार्डनला मी जास्त येत नव्हतो आणि कसं असतं तर सरड्या घुसल्याशिवाय माणूस नीट पण होत नाही. आता माझ्या याच्यात फार मोठा झाड्या घुसला. डॉक्टरांनी सांगितलं सगळ्या भाजी झाल्या, सगळे मित्र थकले होते, सगळे थकले होते बाबा गार्डनला येतो.
आता सुरुवातीपासून म्हणजे गार्डन स्थापनेपासून हे ते मागण्या बिगण्या सगळ्यात आम्ही आहे. पण आम्ही कधी त्याचा म्हणजे येत नव्हतो आम्ही आणि ते तेवढं आम्ही ते विचार पण करत नव्हतो त्या गोष्टीचा. व्यायाम करायला पाहिजे हे ते. जवानी होती, जवानी थोडंफार माणूस वेगळ्या ट्रॅकमध्ये असतो. पण असं कर समजा सांगण्यात आलं. फक्त विषय असा आहे की दराडेसारखे लोक, इंदरकर साहेबासारखे लोक, गिरी साहेबासारखे लोक, डोफोडे साहेबासारखे लोक किंवा इथं बरेचसे आपण जे आपल्या सोबत जे सकाळी फिरतात हे फार मोठ्या त्यांच्या जागेवर फार मोठ्या ठिकाणी यांचं वर्किंग झालेलं आहे. परंतु ते आपल्याला रोज भेटत असतात, आपण त्याच्यासोबत बोलत असतो. तर आपल्याला त्या गोष्टीचं हा माणूस काय होता किंवा यानं याच्या आयुष्यात काय केलेलं आहे, जसं अरुण भाऊनं सांगितलं किंवा मी होतो किंवा अरुण भाऊचं एक संघर्ष आहे. अरुण भाऊ प्रचंड मेहनत करून इथपर्यंत पोहोचलेले. ते पोलीसमध्ये होते, ते सुरुवातीपासून आम्ही मित्र आहोत. म्हणजे ज्यावेळेस सुद्धा हडको आल्यापासून आम्ही दोघं मित्र. पण त्याच्यानंतर त्याने थोडं तर ते नंतर शिक्षण कॉलेज, त्याच्यानंतर हळूहळू नाही पण बऱ्यापैकी आता आलो बॉल. आपण या लोकांपासून आपल्या गार्डनचे सगळे आपल्या गार्डन मधले सगळे लोक आहेत आणि हे खूप आपापल्या वैयक्तिक सगळ्या गोष्टी की ते प्रत्येकाचं एक मानाचं स्थान त्यांनी त्यांच्या आयुष्यात कमवलेलं आहे. हे जरी हे खूप मोठे आहेत, आपल्यासोबत फिरताना कधी दाखवत पण नाही आपल्याला किंवा ते त्यांच्या काही गोष्टी आपल्याला पटत पण नाही. आता पिंजरकर साहेब आहे, तर पिंजरकर साहेबांची एक विचारसरणी आहे, एक त्यांचा जो अभ्यास आहे तो विशिष्ट पद्धतीचा आहे. मी हिंदुत्ववादी आहे, दराडे सर आहे, दराडे सर हे म्हणजे प्रत्येकाची विचारसरणी इथं अलग अलग आहे. परंतु आपण तरीही सगळेजण एकत्र जाऊन आपण आपला सगळा व्यायाम वगैरे म्हणा, शरीराला जे काय गोष्टी आपल्याला समजा त्याच्यापासून आपल्याला आनंद मिळतो तर सगळं आपण घेत असतो. हसत खेळत आपण आपलं कार्यक्रम चालू आहे. कार्यक्रम विकासात्मक गोष्टी ह्या तर हे करावंच लागणार. हा समजा अनिल पोलकरने नाही केल्या तर अरुण रोडगे करत, अरुण रोडगेने नाही केला तर पिंजरकर साहेब करतील, पिंजरकर साहेबांनी नाही केला तर माने साहेब करतील. या सगळ्या गोष्टी आहेत. दराडे साहेब आणि मी म्हणजे जवळपास आम्ही ॲग्रिकॉस म्हणजे एकाच विद्यापीठातून आमची त्यांची डिग्री झालेली आहे, माझी डिप्लोमा आणि डिग्री प्लस झालेली आहे. क्लासमेट असल्यामुळे कसं गार्डन मध्ये काय काय आपण करू शकतो, काय काय नाही याचं पण मार्गदर्शन मला पहिल्यापासून खूप लाभत आलेलं आहे. आणि विशेष बाब म्हणजे ते जे म्हणजे त्यांची जी संघटना आहे, शहर सुधारक संघटना, त्यांचं जे अध्यक्षपद आहे ते प्रत्येक कुठल्याही गोष्टीचं अध्यक्षपद घेणं आणि ते कंटिन्यू सातत्य ठेवून त्या गोष्टीत अपडेट घेऊन ते पूर्णत्वास नेणं हे काम म्हणजे एक टीम मॅनेजरचं खूप मोठं काम असतं आणि ते सर्वांच्या मदतीनेच होत असतं. तसे तुम्ही सर्वजण त्यांना मदत करतात, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना पुढं घेऊन जाण्याचा किंवा ते जे काय सांगतात ते सर्वजण ऐकतात आणि गार्डनमधील ज्या काही गोष्टी कमी जास्त पडतात ते वरिष्ठांना बोलून इथे आणतात. त्याच्यामुळं हे गार्डन भरपूर प्रमाणात सुधारणा झालेली आहे. सगळे साजरा करू लागलो, पण साजरा करण्यामागे आपला उद्देश काय आहे, यांच्यासारखेच राहा किंवा माझ्यासारखे नका राहू. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. धन्यवाद.